नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. यापूर्वी पण आम्ही अनेक वेळेला म्हटलं आहे, की परिशिष्ट 10 जो पक्षांतर बंदी कायदा म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो, त्या परिशिष्ट 10 मध्ये ग्रे एरियाज आहेत. कारण ज्याने तो कायदा बनवला, राजीव गांधींनी त्याची सुरुवात केली आणि वाजपेयींनी त्याच्यामध्ये 2/3 हा मुद्दा आणला. तर ज्यांनी तो कायदा बनवला त्यांना कदाचित वाटलंही नसेल, की ज्या पद्धतीनं आपले राज्यकर्ते वागतील भविष्यामध्ये, तो विचार करता प्रत्येक बाब लिहून ठेवली पाहिजे. म्हणजे भाजीमध्ये मीठ किती असावं, तर साधारणपणे किती मीठ असावं हे प्रत्येक गृहिणीवरती आधारित आहे. तो संकेत आहे, खारट लागलं नाही पाहिजे. पण इथे असं आहे की मिठाची नेमकी किती मात्रा असावी हे लिहून ठेवलं नाही आणि म्हणून माझी रोज भाजी चुकती आहे आणि ती चुकते तर माझा दोष नाही असं जर कोण म्हणत असेल तर ते जेवढं गैरलागू आहे तेवढंच त्या परिशिष्ट 10मध्ये. साधारणपणे परिशिष्ट 10 का आला, तर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी जे निवडून येतात पक्षाच्या चिन्हावरती, तर त्यांना सहजासहजी पक्ष बदलता आला नाही पाहिजे. त्याचं कारण अर्थातच आयाराम गयाराम होते. आज सकाळी ते गृहस्थ हरियाणाचे एका पक्षात होते, दुपारी त्यांनी राजीनामा दिला, ते दुसऱ्या पक्षात गेले आणि संध्याकाळी पुन्हा आणखी राजीनामा देऊन ते तिसऱ्या पक्षात गेले. हे सगळं लक्षात घेऊन श्री राजीव गांधी यांना असं वाटलं की आपण हा अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदी कायदा अधिक कठोर केला पाहिजे, कारण त्यामुळे खरीद परोख म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत. इथे पण सचिन अहिर यांच्या संदर्भामध्ये थेट खरेदी विक्रीचा मुद्दा नसला तरी त्यांनी पक्षांतर बंदी मोडली आणि ते एका पदासाठी एकनाथ शिंदे यांच्यात गेले, हे वास्तव आहे. त्यामुळे आता त्याला मास्टर स्ट्रोक म्हणायचं की त्या परिशिष्ट 10मधल्या तरतुदींचा त्यांनी घेतलेल्या वापरावरून, की हा सरळ सरळ लोकशाहीच्या संकेताचा भंग आहे, हत्या आहे, हे म्हणायचं हे तुमच्यावरती. माझ्या मते तो भंग आहे. संकेत हरवलेले आहेत आणि केवळ परिशिष्ट 10मध्ये असलेल्या तरतुदीचा फायदा घेऊन श्री उद्धव ठाकरे यांना दिलेली ती झप्पी आहे. अर्थात त्याला उद्धव ठाकरे पण तेवढेच जबाबदार असू शकतात, कारण हे सगळं आपल्या पायाखालनं निघून जातं आहे म्हटल्यानंतरसुद्धा त्यांचं राजकारण काय ते आपण बघतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, परिशिष्ट 10मधले नियम बघा आणि मग तुम्ही सांगा की जे काही चाललं आहे ते बरोबर आहे का. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. साधारणपणे परिशिष्ट 10 काय म्हणतो, विधिमंडळ किंवा संसद या दोन्ही ठिकाणचे सदस्य 2/3 संख्येनं जर फुटले आणि त्या सदस्यांच्या पाठीमागं त्या राजकीय पक्षातले, म्हणजे ज्या राजकीय पक्षात फूट पडली त्या पक्षातलं पक्षसंघटन जर असेल, एक. नंबर 2, त्या पक्षाची जी काही घटना आहे त्या घटनेचं ते पालन करत नाहीत जे कोणी त्या पक्षाला नेतृत्व देत आहेत, तर मग आणि विशिष्ट संख्याबळाच्या आधारावरती केलेल्या सगळ्या परिमाणाचा अंदाज घेऊन आणि पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट 1951 ह्या सगळ्यांचा विचार करून आम्ही त्या पक्षफुटीला मान्यता देऊ. इथे काय घडले, श्री सचिन अहिर यांनी आपलं विधान परिषदेचं सदस्यत्व कायम ठेवलं आणि ते थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. नियमाप्रमाणे हे जे 5-6 सदस्य आहेत त्याचं 2/3 म्हणजे किमान 3 सदस्य, 4 सदस्य हे फुटणं अपेक्षित होतं. झालंय काय, प्रत्यक्षामध्ये एकच सदस्य फुटला आहे. आणि म्हणून सगळ्यांना प्रश्न पडला होता की सचिन अहिर अपात्र का ठरणार नाही. साधं कारण आहे, संसदेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती किंवा उपसभापती, विधान परिषदेचे सभापती किंवा उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना इम्युनिटी आहे. त्यांच्यावरती अँटी डिफेक्शन लॉ लागू होत नाही. का लागू होत नाही समजून घ्यायचं असेल तर सोमनाथ चॅटर्जी यांचं उदाहरण मी तुम्हाला देतो. डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये UPA 1 त्यांनी जॉर्ज बुश यांच्याबरोबर अणुकरार केला. अणुकरार केल्यानंतर डाव्यांनी त्यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव दाखल केला. डाव्यांच्या त्या अविश्वास ठरावावरती मतदान झालं आणि त्यावेळेला सोमनाथ चॅटर्जी यांनी सरकारच्या बाजूनं भूमिका घेतली. अशी भूमिका घेतली कारण त्यांना सदसद्विवेक दिला, असं वाटलं की आपण असं करणं बरोबर आहे. आणि मग ते मतदान झालं आणि त्याच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार बहुमत त्याला मिळालं आणि ते तरुण गेलं. आता त्याच्यावरती सोमनाथ चॅटर्जी यांचं असं मत होतं की मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळेला माझी पक्षाची भूमिका नाही, ती पक्षातीत भूमिका आहे आणि असंच अपेक्षित असतं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपसभापती, सभापती ते ज्या वेळेला कॉन्स्टिट्यूशनचं पद घेतात त्यावेळेला ते पद हे पक्षाच्या पुढचं, पक्षाशिवायचं, पक्षविरहित असं ते पद असतं आणि म्हणून त्यांच्यावरती अँटी डिफेक्शन लॉ परिशिष्ट 10 लागू होत नाही. पण इथे एक गोम आहे. ती गोम काय, कारण त्याचा नीट अभ्यास केला तसं लक्षात येतं की परिशिष्ट 10 जरी
या मंडळींना राजकीय भूमिका नसल्यामुळं, ते राजकारणाच्या पलीकडे असल्यामुळं, त्यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं असल्यामुळं त्यांच्यावरती तो कायदा लागू होत नाही. पण या ठिकाणी खरी खेळी काय केली आहे, तर ते आधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आलेत आणि नंतर त्यांनी शिवसेनेकडनं एकनाथ शिंदेंच्या उपसभापती पदाचा अर्ज भरला आहे. सरळ सरळ अँटी डिफेक्शन आहे, म्हणजे डिफेक्शन आहे. हे पार्टी सोडून तुम्ही दुसऱ्याचा हात घेतला आहे. तुम्ही उपसभापती झाल्यानंतरची ही इम्युनिटी आहे, मला जेवढा कायदा कळतो त्याप्रमाणे. पण आता कायद्याचा सगळा किस पाडला जाणार, पुन्हा हे प्रकरण कोर्टात जाणार. ती इच्छा तरी आता आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आहे का? कारण आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. त्यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातले हे 2 जे आमदार होते त्यापैकी एक गेलेत आणि ते गेल्यानंतर मी सचिन अहिर काय म्हणतात, म्हणजे त्यांना आता कशाचा नेमका राग आला हे मला समजून घ्यायचं होतं. तर ते म्हणाले की एकनाथ शिंदे हे कोळशातले हिरेसुद्धा शोधतात, म्हणजे ते स्वतः हिरा आहेतच. राजकारणामध्ये सलग 3 वेळेला ते आमदार राहिलेले 2004पासून आणि नंतर त्यांनी अचानकपणे शिवसेनेची कास धरली. शिवसेनेतनं ते निवडणूक लढली, त्यांनी त्यांचा पराभव झाला. नंतर त्यांना विधान परिषदेवरती संधी मिळाली आणि अर्थातच आता सचिन अहिर यांनी जे काही काम आदित्य ठाकरे यांच्यासाठी केलं त्यानंतर ते निवडूनही आलेले आहेत. आता ह्या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये हा आदित्य ठाकरे यांना धक्का आहे. सो आदित्य ठाकरे म्हणाले की ज्यांना आम्ही सगळं दिलं, आता हे पण अपुरं आहे. सचिन अहिर यांनी त्यांचा मतदारसंघ सोडला होता हे वास्तव आहे. ती लढत झाली असती तर काय झालं असतं हेही सगळ्यांना माहिती आहे. सो अशा वेळेला सचिन अहिर यांना आम्ही सगळं दिलं तरीही ते आम्हाला सोडून गेले, असं जे आदित्य ठाकरे म्हणतायत, तर एक लक्षात घ्यायला हवं की एकनाथ शिंदे हे आता पूर्णपणे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचं राजकारण मुळापासून छाटण्याच्या मागावरती लागलेत आणि त्यामुळे लोकशाहीचे जे साधारण संकेत आहेत ते सगळे संकेत पायदळी तुडवले जात आहेत. दिसतंय सरळ सरळ की परिशिष्ट 10 प्रमाणे अँटी डिफेक्शन लॉ तिथे अप्लाय झालेला आहे, तरीसुद्धा त्या कायद्याचं उल्लंघन झालं आहे. पण आता याच्यावरती कारवाई करणार कोण? खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथं आहेत, उपसभापती सभापती तिथे आहेत, त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील आहेत, सगळी महत्त्वाची नेते मंडळी तिथे उभा आहेत आणि भाजपनं हळूच उद्धव ठाकरे यांना टोमणा मारलाच. ते म्हणाले की जे दुसऱ्यांचं राजकारण मोजत बसले होते, म्हणजेच जे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाबद्दल बोलत होते की त्यांचे पंख छाटले जात आहेत, अमित शहा त्यांच्यावरती अन्याय करत आहेत, तर खरोखर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी जबर धक्का आहे, जबर. कारण आधी हे 6 खासदार फुटणार होते याची कल्पना होती. उद्धव ठाकरे यांचं सरकार पडणार आहे याची त्यांना माहिती नसेल, पण आम्हाला कल्पना होती. आम्ही त्याचे अनेक वेळेला संकेत पण दिले होते. त्यांना ते लक्षात आले नाहीत, कारण ते त्यावेळेला वेगळ्याच कुठल्या तरी मानसिकतेमध्ये होते. ते ना सरकार नीट चालवत होते असं विरोधकांचं म्हणणं आहे, ना ते घराच्या बाहेर पडत होते. पण हा मात्र ह्या सगळ्यापेक्षा मोठा आणि जबर धक्का आहे. कारण असं कोणीही कल्पना केलेली नव्हती, ते नावही चर्चेत नव्हतं. इथे एकनाथ शिंदेनी 3-4 नावं उपसभापती पदासाठी चर्चेत राहतील असं पाहिलं. काही लोकांनी तर म्हणजे सत्यजित तांबे वगैरे मंडळी उत्तर महाराष्ट्रातल्या नेत्यांसाठी आपला कौल पण दिला. प्रत्यक्षात घडलं काय, तर सचिन अहिर हे आता उपसभापती होत आहेत. हा जो कायद्यामध्ये असलेल्या लिहिलेल्या नियमांचा आधार घेण्याचा प्रयत्न आहे, तो कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे. इट्स अ मास्टर स्ट्रोक, नो डाऊट. एकनाथ शिंदेनी खरोखर धोबी पछाड दिली आहे उद्धव ठाकरे यांना, राजकारणात पण दिली आहे आणि हे सगळं समजून घेण्यात पण दिली आहे. फक्त अडचण एवढीच आहे की हे सगळं करून त्या लोकशाही संकेताची जी काही हत्या सुरू आहे ते बरोबर आहे का, ह्याच्यातनं महाराष्ट्रासमोर आता काय आपण संदेश देतो. थांबतोय मी इथे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. थँक्यू.